श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सम्मुख राहावया जाण कोणी न धरती अंगवन पळता राक्षस कंपाये मान लंका भुवन ठाकेना। असो विश्ववंदने ग्रंथकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज जमलेल्या रामभक्तांना रामकथा अर्पण करतात। खूप असा महाराजांनी विषय खोल जाऊन सांगितला तर मी काय तिथपर्यंत जाऊ शकत नाही। समजा ते सगळ्यालाच माहीत आहे मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही, मी पोहोचू शकत नाही, कारण आपल्याकडे तेवढं काही नाहीच। मूळ तर मी वाचक सूचकच नाही, पण तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव या ठिकाणी बसतोय। सर्वांनी आग्रह केला की नाही म्हणता येत नाही, आणि नाही म्हणायचंच नसतं। सेवके करावे सांगितलेले काम तिथं हुजूर पण कामा नाही। या अनुषंगाने या ठिकाणी मी आहे। आज आमच्या जोडीला चाळक महाराज आहेत, त्यांनी सांभाळून नेतील अशी मला ग्वाही आहेच। काय करतील ती बघू। तरी असो आतापर्यंत सांगितलेला विषय महाराजांनी खूप सुंदर असा सांगितला, खूप खोल जाऊन सांगितला। मला तिथपर्यंत जाता येणार नाही। जे काय प्रभू रामचंद्र बुद्धी देतील तिथपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करील। मी माझ्या मनानं काही बोलू शकत नाही। बोलवणारा वेगळा आहे आणि त्याच्या आज्ञेनुसार मी बोलतो। मी माझ्या मनानं बोलू शकत नाही। प्रस्थप्रधान मारला आणि प्रस्थप्रधान मारल्यानंतर राक्षसांमध्ये सगळी बोंबच उठली। जग सगळ्या चहूबाजूला असे राक्षस पळायला लागले। पळता पळता अडकायचे, पडायचे, उठायचे, निघायचे, पळायचे, आरडायचे, अशी अवस्था राक्षसाची झाली आणि लंकेकडे पळायला सुरुवात केली राक्षसांनी। इथपर्यंत कथा आता आलेली आहे। पळता पायी वेंगडी वळत धाके धाके मागे पाहत रणी पडल्या प्रहस्त आती आकांत राक्षसा। जसं एखाद्या माणसाच्या पाठीमागे कुत्र लागावं, कुत्र, आणि त्यानं मागे बघायचं पुढे पळायचं, मागे बघायचं पुढे पळायचं, तेवढ्या वेळामध्ये त्याचे पाय असे वाकडे होतात, रेंगड्या वळतात आणि उलटून पडतंय, अशी अवस्था त्या राक्षसांची झाली आहे। अशा परिस्थितीनं ते राक्षस पळायला लागलेत। अशा परिस्थितीत राक्षस मोठ्या मोठ्यानं आरडत आहेत आणि आरडत आरडत राजा रावणाला बातमी सांगण्यासाठी लंकेकडे पळतायत असं आणि नाथ महाराज सांगतायत। देखोनी प्रहस्ताचे मरण एका बळीले महामौन भयमूर्छित झाले मन कार्याकारण विसरले। त्या प्रस्थप्रधानाचा मृत्यू बघितल्यानंतर मौनच पडलं सगळ्यांना। काय झालं तेच कळाना, कशी अवस्था झाली ती सुधराना। अशी परिस्थिती त्या राक्षसगणामध्ये झाली आहे। वानर सेना अगदी उल्हासात आणि उड्या मारती आहे। का विजय झाल्यानंतर कुणाला आनंद होत असतो, पण पराजय झाल्यानंतर अपमानित होतो माणूस। कुस्ती आहे कुस्ती। फारातला मुलगा पडल्यानंतर जितका त्याचा नूर खराब होतो, अशी अवस्थाने राक्षसाची झाली आहे। कुंभभंगली अजाण सैरा पसरे जीवन प्रहस्त निमाल्या प्रधान पळे सैन्य सैरा वैरा। एखादा कुंभ असतो, कुंभ, आणि तो चोरीला गेला, काय अवस्था होती आपली, कसं वाटतं आपल्याला? तशी अवस्था त्या राक्षसांची झाली आहे। तशी अवस्था त्या लंकेमध्ये झाली आहे। तो असणारा प्रस्थप्रधान इतका घनघोर युद्ध, दुसरा युद्धाच त्याच्या इतका घनघोर नाही, अशी असणारी परिस्थिती बघून तो मृत्युमुखी पडला। आणि तो मृत्युमुखी पडल्यानंतर राक्षसाचा नूरच खराब झाला। सगळं त्यांचं जे ऐश्वर होतं ते उतरून गेलं आणि त्यांनी लंकेकडे पळायला सुरुवात केली आहे। नीळ सुग्रीव सेनापती प्रहस्त मारो निरण उत्पत्ती स्वय पावळा विजय व्रती वानरस्तविती स्वानंदे। वानरामध्ये आनंद आनंद झालेला आहे। उल्हासानं वानर नाचतायत, उल्हासानं उड्या मारतायत। काय जेवढे सैन्य आलेले होते, जेवढे प्रधान आले ते बनून
की आम्ही आता राम लक्ष्मणाला मारणार, वानराला मारणार, विजय होणार असा अहंकार करून आलेल्या सर्व प्रधानांचा पराजय झाला. सगळे प्रधान मेले आणि प्रस्थप्रधानही मेला शेवटी. त्याच्यामुळं वानरामध्ये आनंद उत्पन्न झाला आणि ते प्रभू रामचंद्राकडं नाचत नाचत निघालेत का विजयाच्या भरामध्ये, आणि पराजय झाला म्हणून राक्षस बोंबा मारीत अगदी लंकेकर पळतायत. अशी परिस्थिती राक्षसांची. निळाची विजय ख्याती स्वयजुत्पत्ती वानिती, सोमुखे वाणी रघुपती वाणी कीर्ती सौमित्र. असणाऱ्या निळानं केलेलं काम अगदी असं भारी झालंय. त्या प्रस्थप्रधानाला मारण्याचं काम निळानं केलं म्हणून करता त्याचा अगदी सगळेजण जे जयकार करतायत. सगळे वानर तर करतातच, पण लक्ष्मण सुद्धा आणि त्या निळाचा जे जयकार करतोय अशी परिस्थिती आणि वानरामध्ये निर्माण झाली. निळ येवनी आपण श्रीरामा घाली लोटांगण, रामे दिले आलिंगन समाधान स्वानंदे. असणाऱ्या त्या नीळ नावाच्या वानरानं जे केलेलं कार्य आहे त्याच्या बदल्यात प्रभू रामचंद्राच्या समोर येऊन चरणावरती नतमस्तक झालेला आहे. प्रभू रामचंद्राने त्याच्या पाठीवरून हात फिरवला, शाबासकी दिली, वा काम केलं, काम झालं अशी परिस्थिती आणि प्रभू रामचंद्राच्या सैन्यामध्ये उल्हासित झालेले आहे. लक्ष्मणाचे वंदी चरण त्यानेही दिले आलिंगन, निळाचे भाग्य गहन करीती स्तवन सुरवर. प्रभू रामचंद्राला पायावरती नतमस्तक झाला, तसाच लक्ष्मणजीच्या पायावरती नतमस्तक झाला नीळ नावाचा वानर. लक्ष्मणजीने आलिंगन दिलं, कवटाळला आणि सांगितलं काम केलंस. एखाद्या आपल्या माणसाला म्हणा त्यानं खराब काम करून येऊ आणि त्याला म्हणायचं लयच भारी काम केलं आज, इतका उल्हास येणार. तसं त्यानं वाईट केलं नव्हतं, चांगलं काम करून आलता म्हणून करता त्याला सगळेजणांनी शाबासकी देत होते, त्याची वाहवा करत होते आणि त्याच्या नावाचा प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करत होते. का त्यांच्यामध्ये उल्हास निर्माण झालता, आपला विजय झाला याचा उल्हास होता म्हणून करता प्रभू रामचंद्राच्या नावाचा आणि जय जयकार करून उड्या मारतायत. अंगद सुग्रीव जामवंत साक्ष पवन दिला हनुमंत, नळ कुमादी जुत्पत्ती समस्त नीळवंदित स्वानंदे. निळानं कुणाकुणाला वंदन केलं, जांबवंताला केलं, हनुमंताला केलं, अंगदाला केलं, सगळ्याला आणि नमस्कार केला. सगळ्याच्या चरणावरती नमून खाली वाकून नमस्कार केला आणि सगळ्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला, आशीर्वादाचा हात फिरवला. अशी परिस्थिती निळाची झालेली आहे. त्यानं सगळ्या वानर सैन्याला नमस्कार केला. का तर तो विजयी होऊन आला म्हणून. विजयी झालेल्या माणसाला म्हणजे जास्त काही सांगणं लागत नाही, पण त्याची त्याला सुद्धा कळत असतं आणि त्याची त्याला कळलं त्याच्यामध्ये अपमानित होत असतो म्हणून करता त्याने सगळ्याला नमस्कार केला. हे मी केलेलं कार्य बाकीच्यांनी सांगावं, मी माझ्या तोंडानं सांगू नये म्हणून करता नमस्कार केला. हा सुग्रीवे थापटली पाठी अंगद स्वानंदे लावी कंठी, वानर सांगती विजय गोष्टी निळ जगजेटी रणयोद्धा. निळ असणारा जगजेटी आहे, रणयुद्ध आहे, युद्धातलं कार्य करण्यामध्ये परिंद आहे असं वानर त्यांच्या तोंडानं सांगायला लागले. वानर आजूबाजूला किलबिल करायला लागले. प्रभू रामचंद्राच्या कानापर्यंत ही पोहोचावी बातमी म्हणून करता वानर त्याचा मोठ्या उल्हासानं जय जयकार करायला लागले. निळानं काम केलं आणि त्या कामाचा बदला म्हणून हनुमानजीने त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा, अंगदानं त्याला कवटाळायचं, कंठाला लावायचं, छातीला लावायचं, अशी परिस्थिती आणि निळाची चालू आहे. श्रीरामस्ता पाठी राकार आणि वानरा नाही शंका, जिनावया दशमुखा करीती अवंका अवघेही. प्रभू रामचंद्र पाठीमागे असल्यानंतर भ्यायचीच गरज नाही आणि न भेल्यानंतर त्याच्यामध्ये अपयश नाही.
पण कधी प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद असल्यानंतर, प्रभू रामचंद्र आपल्या पाठीशी पाठीराखा असल्यानंतर, पाठीराखा चांगला असला का समोरच्याला घ्यायची गरज नाही, गुरु पाका पाहिजे. गुरुचा अनुभव असल्यानंतर तो खेळतोच. तसा प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, भ्यायची काही गरज नाही असं वानर आणि मोठ्या उल्हासानं उड्या मारू मारू आणि प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर करतायत. एका जनार्दन शरण श्रीराम दृष्टी पुढे रण रण नव्हे ते ब्रह्मा पूर्ण गायते जाण महाबोध. एकनाथ महाराजांनी शरणागती पत्कारली, आपल्या गुरुजींना शरण गेले आणि त्यांनी सांगितलं आतापर्यंत झालेली जी कथा आहे प्रभू रामचंद्राच्या समोर घडलेली आहे. प्रभू रामचंद्राच्या समोर रणयुद्ध झालंय. ते रण नाही, ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्म मिळालेला आहे अशी परिस्थिती त्या रणांगणामध्ये आहे. आणि ती परिस्थिती आपल्यात आजमावून घ्यायची आहे. सगळ्यांनी ती आपल्या मनामध्ये रुचवून घ्यायची आहे. आणि रुचवून घेतल्यानंतर प्रभू रामचंद्र आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. अशी अवस्था एकनाथ महाराज आपल्या गुरूंना शरण जाऊन सांगतात. तुम्हाला सगळ्याला शरण. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एका कार्तिकाया प्रहस्त वदो नाम षोडशाध्याय गुढ. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री रामचंद्राय नमः.